खिचून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि येस फिंगर अप. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी योगेशची आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर आलेली विकेट. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 1 या आकड्यावरती. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती विजय आपल्याला पाहायला मिळतील. हाफ आर्म पुल करायचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये आणि इथे फलंदाज बाद होईल. धावबादच्या स्वरूपामध्ये विजय यांना देखील माघारी परतायला लागतोय. हा दुसरा मोठा धक्का 1 या आकड्यावरती. इनिशियल स्टेजवरती आता विकेट जात असताना पाहायला मिळतात. नाखुश आहेत विजय, स्वतःवरती नाखुश आपल्याला पाहायला मिळतील. गडी गमावलाय दुसरा विजय या नावाचा हॅमिल्टन बॉईज या संघाने. आणि जयबोल 11 संघ या मॅच मध्ये आता फ्रंट फुटवरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 प्राइजलेस विकेट आपल्याला पाहायला मिळतात, कॅरी केलेत. न्यू बॅटर गुड्डू आपल्याला पाहायला मिळतील. गुड्डू जो मात्र तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी योगेश करतायत. अप्रतिम गोलंदाजी. 5 षटकांची मॅच आहे. डू ऑर डाय मॅच. जो संघ हारेल तो स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल त्याचं अजूनही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅगी 11 या संघाच्या विरोधात खेळ तो संघ. यावेळेस देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत, कॅच झाली ड्रॉप. जजमेंट खराब होतं. तिसरा देखील गडी बाद होऊ शकला असता, मात्र इथे संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करता येईल का गुड्डूला, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अजय आता स्ट्रायकिंग एंड वरती 2 कड्यांच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर कट केलंय आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंट सीमा पार, चौकार. यावेळेस देखील पुल केलाय डीप मध्ये वेकेंट एरिया. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. गुड्डू आणि अजय ही जोडी पाहायला मिळतीये. विकेट गुड्डूची जर पडली असती तर अजय स्ट्रायकिंग एंड वरती आला नसता. तो जर स्ट्रायकिंग एंड वरती आला नसता बॅक टू बॅक 2 चौकार गेले नसते.
या मिस्टेक्स कुठे ना कुठे शेवटच्या क्षणी डोकेदुखी ठरू शकतात. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमकडून दुसऱ्या षटकामध्ये तयार होतोय. चांगला स्ट्रोक आहे. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आणि बॉल सीमा पार. फिल्डरच्या माध्यमातून झाली मिस्टेक, जजमेंट खराब होतं. चेंडू सीमा पार, चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो फिल्डरच्या माध्यमातून जजमेंटमध्ये थोडीशी खराबी, पाय थोडा स्किड झाला आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट केला त्यावेळेस देखील स्किड झाला आणि त्यावेळेस फिल्डरला देखील कळालं आता मी चेंडूला थांबवू शकत नाही, त्याने देखील गिवअप केला. इथे स्ट्रोक चांगला आहे. कॉर्नरमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. एक लिगबाईसची धाव पाहायला मिळते. टीमची टोटल 17 या आकड्यावरती आहे. प्रोजेक्टेड स्कोर 57-57 आपल्याला पाहायला मिळेल. इथे व्हाईट बॉल आणि एक सिंगल देखील अतिउत्साहपणा पाहायला मिळाला. व्हाईट +1 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. टीमची टोटल 19, 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळलाय आणि फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला क्लिअर करत चेंडू सीमा पार, चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक. इथे देखील लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत आल्यात. 27 धावा 2 गड्यांच्या 27 धावा. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. इथे 2 धावा आहेत. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते. टीमची टोटल 2 गाड्यांच्या मोबदल्यात 29.
ओव्हर नंबर तिसरी सुरू आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळते. फक्त दिशा दाखवली. पॉइंटमध्ये चांगली फिल्डिंग. यावेळेस देखील एक सिंगल धाव येते. स्ट्रायकिंग एंडवरती आता अजयत, ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू 10 धावा, सॉरी 4 चेंडू 10 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला गुड्डू 8 चेंडूंमध्ये 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 2 सिंगल धावा या षटकामध्ये आल्यात. गुरु चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी इथे देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव इथे देखील मिळेल. इन स्विंगिंग हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड्डू स्ट्रायकिंग एंडवरती. गुड्डूच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक देखील लागलेत आणि गुड्डूच्यासाठी नशीब देखील बळवंत पाहायला मिळालंय. यावेळेस विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता. विकेटचं पतन. ॲक्शन रिप्ले आपण नक्कीच पाहू. गुड्डू हा मात्र तंबूमध्ये जातोय. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होतीये. टीमची टोटल 33. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गुरुच्या माध्यमातून. इथे देखील एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 1ने पुढे चालली आहे, जाऊन पोचली आहे. 34. 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. एका चेंडूचं खेळ अजूनही शिल्लक, जो मात्र आपण पाहू शकतो या ओव्हर मधला. लाऊड अपील होतीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत 3 षटकांची समाप्ती. 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
पाहायला मिळतील 6व्या क्रमांकावरती. आधी चांगली गोलंदाजी करतायत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे विकेट प्राप्त करून दिली आहे. चांगली फिल्डिंग होतीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघासाठी काही रन्स वाचवल्यात या काही शंका नाहीये. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने 35 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. हळूवार पद्धतीने जर पाहायला गेलं तर कमबॅक झालंय. 2 षटकांमध्ये 29 होते, तिथून मात्र 5 धावेंचं षटक तिसरं आपल्याला पाहायला मिळालं गुरुचं. त्यानंतर या षटकाच्या 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 10 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आल्यात. सो कमबॅक झालेला पाहायला मिळतोय. जो कमबॅक गरजेचा होता तो कमबॅक तरी ते झालेला आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. गुरुने जशी गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आता आदित्य देखील गोलंदाजी करतायत. इथे फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत फिल्डरच्या डोक्यावरून आलाय एक टप्पा खात चौकार. चांगल्या प्रकारे आदित्यने षटक टाकलाय. एक चौकार जरी आला असला तरी देखील विकेट देखील गेली आहे. एक सिंगल आलाय, 2 डॉट बॉल देखील आलेत. सो कौतुक होणं गरजेचं आहे. मात्र कमबॅक होतोय. यावेळेस बॅटची कडा लागतीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. चौथा 5वा गडी बाद होतोय. समाप्ती. टीमची टोटल 39 आपल्याला पाहायला मिळतीये. निखिल आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. निखिलचं षटक थोडंसं महागडं होतं दुसरं, तरी देखील निखिल वरती विश्वास दाखवला आहे आणि विश्वासाला साजेशी कामगिरी करतोय निखिल. विकेटचं पतन करून देतोय 6वा गडी बाद 40 वरती.
इथे कॅचची शक्यता आणि येस व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल पाहायला मिळतीये. 7वा गडी बाद होईल. आल्या पावली मोहम्मदला परतायला लागते माघारी. 40 आकड्यावरती 7वा गडी बाद. अजून एक चांगला चेंडू. इथे देखील विकेट कंप्लीट आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी निखिलने केली आहे. याआधी 18 धावा खर्च केल्या होत्या तरी देखील विश्वास दाखवला निखिलवरती आणि निखिलच्या माध्यमातून चांगली कामगिरी होती. 8 गडी बाद 40 धावा. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या दरम्यान विकेटचं पतन होतोय. अजून एका विकेटचं पतन. 9वा गडी बाद होईल. 1+ विकेट 41 वरती 9वा गडी बाद. लास्ट मॅन स्टँडिंग करण आपण पाहतोय. इथे सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि संघ ऑल आउट. संघ ऑल आउट होतोय. वाईट +2 प्लस वाईट +2 विकेट 44 धावा.
मध्ये फिल्डर येतोय, कॅच झाली ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. इथे एक सिंगल धाव येते. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 आकड्यावरती. इथे मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 4. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, फटका दर्जेदार. कुमारच्या बॅटमधून आलाय सिक्सर. कुमार बाहुबली अप्रतिम कामगिरी करतोय. अजून एक, यावेळेस देखील पुल केलाय. इथे देखील बॉलला पाठवलंय सीमा पार, सिक्सर. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. कुमार बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली षटकार येत आहेत. इतका पण टायमिंग जुळला नव्हता तरी देखील आपण पाहिला तर 6 ताकदीचा वापर होतोय प्रॉपरली. वेगवान चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल 16 धावा.
ओव्हर नंबर दुसरी जी मात्र पाहायला मिळते आणि दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला होता, मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख पाहायला मिळाली. स्वतःला स्ट्रेच केला आणि त्यानंतर विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा आहेत. अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अजयने विकेट घेऊन दिली आहे. सुदर्शन आणि कुमार बाहुबली आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील कॅचची शक्यता होती. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचली आहे. इथे बॅटची कडा लागतीये, मात्र इथे फलंदाज बाद होईल. धावबादच्या स्वरूपामध्ये कुमारची विकेट पडत असताना पाहायला मिळतीये. कुमार धावबादच्या स्वरूपात आउट होतोय. अजयने या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं चांगली गोलंदाजी केली. विकेट देखील अजयने प्राप्त करून दिलेत. या मॅचची गोल्डन विकेट जी मात्र प्राप्त करून देत असताना पाहायला मिळाली. सागर पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. इथे देखील बॅटची कडा लागतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 45 धावांचं टार्गेट आहे. असं वाटलं होतं सामना 3 षटकांमध्ये फिनिश होईल की काय, मात्र कुमारची विकेट पडली आणि त्यानंतर रेग्युलर इंटरव्हलवरती पाहायला गेलं तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. इथे देखील बॅटची कडा लागते आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. तिसरा गडी बाद होईल 18 आकड्यावरती. सागर बॅक टू दी पवेलियन. सागर बाद होत असताना पाहायला मिळालं. त्याची जागा भरण्यासाठी नितीन जे मात्र येतात 5व्या क्रमांकावरती. षट क्रमांक दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय अजयने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये कल्लाटणी देण्याचं काम अजयने करून दाखवलंय. सॉफ्टहँडने खेळायचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे देखील कंप्लीट होतीये.
एक सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 27 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 27 इक्वेशन. अठरा बॉल आणि 27 धाव्यांची गरज असं इक्वेशन पाहायला मिळतोय. सव्वीस धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 26. 18 चेंडू आणि 26 धावा इक्वेशन. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू चाललाय जिथे एक धाव कंप्लीट होतीये. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा. सतरा बॉल 25 असं इक्वेशन. इथे देखील टप्पा पडला. चेंडूने वळण घेतलं. एक कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट. इझी 2 धावा आहेत. 16 चेंडू 23 असं इक्वेशन. 16 बॉल 23. यावेळी चांगला बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विजयची पाहायला मिळतीये. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट होतीये. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये जर विचार केला तर 22 धाव्यांची गरज आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे. फटका चांगला आणि विकेटचं पतन होतोय. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज बाद.
23 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. टीमची टोटल 23 आकड्यावरती चांगली झेल मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 2 फिल्डर होते त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कॉलिंग ची मात्र चांगली पाहायला मिळाली. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होतोय. हा देखील षटक चांगला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर 3 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल 23 धावा. दुसरे षटक पाहायला मिळतो ज्यामध्ये एकही एक्स्ट्राची धाव नाही आली. टेबल ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू 22 धावा इक्वेशन. 12 चेंडूंमध्ये 22 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि 22 धाब्यांची गरज असं इक्वेशन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अजय येतोय. ज्या अजयने चांगली गोलंदाजी केली होती मॅचमध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फूटवरती हॅमिल्टन बॉयज संघाला आणला होता तोच अजय आपण पाहतोय. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एकंदरीत 2 धावा येत आहेत 11 चेंडूंमध्ये. अजूनही 20 धाब्यांची गरज. 11 चेंडू आणि 20 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. बॅट शिकायला लागतीये आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा मिळतील. 10 चेंडूंमध्ये 18 धावा. 10 चेंडूंमध्ये 18 धावा इक्वेशन आपण पाहू शकतो. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये फिल्डर आहेत मात्र चेज मोठी. बॉल सीमा पार. विद्युत दाबा 4 आणि फलंदाजच्या माध्यमातून येतोय. कार्पेटला घासत असताना हा चौकार. 9 बॉल 14 धावा. 9 बॉल 14 हे इक्वेशन आता पाहायला मिळेल. 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने बॉल दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये वेकेंट एरिया होता. कव्हर पॉईंट आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते. इथे देखील हाफ आर्म पुल करायचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येतोय मिड विकेटचा. फिल्डर आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आठ बॉल आणि 14 धावांची गरज हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. आठ बॉल 14 हा इक्वेशन पाहायला मिळेल. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथे स्ट्रोक चांगला आहे. एक सिंगल धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. हे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सिंगल डबल काढा कारण अंडर फ्लड लाईट्स
चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही, हवा देखील नाही आहे, सो चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. 7 बॉल 12, 7 बॉल 12 इक्वेशन. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक आणि इथे एक धाव कंप्लीट होतीये. आता समीकरण 6 चेंडू 11 धावींची गरज. 6 चेंडूंमध्ये 11 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला दीपेश पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 11 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. सहा चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज हा इक्वेशन पाहायला मिळतोय. गोलंदाज महेश तयार होत आहेत बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 11 इक्वेशन. स्ट्रायकिंग एंड वरती दीपेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गुरु. कुठे ना कुठे रनआउटच्या स्वरूपामध्ये जी विकेट कुमारची पडली तिथून मॅचला टर्न मिळालं होतं. इथे विकेट प्राप्त होतीये. या मॅचची गोल्डन विकेट आता कॅरी होत असताना पाहायला मिळेल. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. दीपेश बॅक टू दी पवेलियन. 11 धावांची अजूनही गरज आहे. 5 बॉल 11 इक्वेशन. 5 बॉल 11 इक्वेशन. पाच बॉल 11 फटका इथे देखील फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. अगदी बाहेरला चेंडू लागला होता तरी देखील जजमेंट गमावलं नाही आणि चांगली फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता समीकरण येऊन टेपलंय
येणारे 4 चेंडू 11 धावांची गरज. अगदी कॅच पकडल्यावरती फिल्डर देखील सांगतोय वायरला लागला चेंडू आणि त्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला होता. बॅट्समन देखील ज्यावेळेस स्ट्रोक खेळला त्याला देखील माहित होता कुठेतरी प्रॉपर टायमिंग नाहीये. आणि बॅटर मोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. गुरु स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं आहे. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे. 4 बॉल 11 असं समीकरण. चार बॉल 11 धावा. चार बॉल 11. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल कॅच झालीये ड्रॉप. सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. 9 धावांची गरज. 3 चेंडू आणि 9 धावा. तीन चेंडू आणि 9 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. इथे देखील एक सिंगल धाव येते. जमेची बाजू गुरु स्ट्रायकिंग एंड वरती आता येत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 8. 2 बॉल 8 ही इक्वेशन पाहायला मिळेल. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळला तर मात्र धावा बनू शकतात, अन्यथा स्कोर ऑफ द विकेट थोडंसं अवघड आहे. इथे फटका चांगला आहे मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील. आता समीकरण 1 चेंडू आणि 6 धावा. 1 बॉल आणि 6 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. एका चेंडूमध्ये 6 धावा बनतील की एका चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं आता महत्वाचं राहणार आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. एक बॉल 6 गुरु करू शकतो. गुरुकडे कॅलिबर आहे असं म्हणत असतील डगआउट मध्ये बसलेले खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला एका चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड होतील असं म्हणत असेल फिल्डिंग करणारा संघ. धगधग प्रत्येकाची वाढली असेल. 1 चेंडू आणि 6 धावा हे इक्वेशन. एका बाजूला गुरुच्या हातामध्ये जय बोले 11 संघाची धुरा, दुसऱ्या बाजूला हॅमिल्टन बॉयज या संघाची धुरा महेशच्या हातामध्ये असेल. दोघांच्याही हातामध्ये जर पाहायला गेलं तर स्वतःच्या संघाचं भवितव्य आहे. या आधीच्या 9.5 षटकामध्ये काय झालं त्यापेक्षा या एका चेंडूवरती काय होईल हे इम्पॉर्टंट आहे. इथे वाईड बॉल येतोय. इथे चौकार आला तर सुपर ओव्हर देखील होऊ शकते. एक चेंडू आणि 5 धावा हा इक्वेशन पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 5 हा इक्वेशन. इथे चांगला चेंडू आहे आणि अशा रीतीने आपण पाहतोय सामना झालोय फिनिश आणि सामना जिंकलाय हॅमिल्टन बॉयज या संघाने. वेल प्ले टीम. मॅन ऑफ द मॅच अजय 3 विकेट्स आणि त्या सोबतीला 15 धावा.